नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ती बातमी आहे पीएम किसान सन्मान निधीच्या 19व्या हप्त्याबाबतची। मित्रांनो, हा पीएम किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे, किती रक्कम या पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेतून मिळणार आहे, तसेच आता सरकारने याच्यामध्ये नवीन नियम आणि अटीसुद्धा टाकलेला आहे। काही शेतकऱ्यांना या योजनेपासून आता वंचित देखील करण्यात येणार आहे। हे शेतकरी कोणते आहेत ज्यांना आता वंचित करण्यात येणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे, कोणकोणते नवीन नियम, अटी आणि कोणकोणते कागदपत्र याच्यामध्ये लागणार आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वपूर्ण माहिती आपण रोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांसाठी घेऊन येत असतो। तर सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे जाणूया। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेत पात्र लाभार्थ्यांची संख्या 96,67,000 इतकी आहे। त्यात भूमी अभिलेख नोंदणीप्रमाणे लाभार्थ्यांची संख्या 95,95,000 इतकी असून अजूनही 78,000 लाभार्थ्यांनी भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत केलेल्या नाही। राज्य सरकारच्या ॲग्रिस्टॅग योजनेतून आधार जोडणी आणि शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येणार आहे। त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 20 हप्त्यांचा लाभ घेण्यासाठी आता कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार क्रमांक जोडणी बंधनकारक आहे। शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आली आहे। येत्या 25 जानेवारीनंतर 19वा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात येणार असून ही अट या हप्त्याला लागू नसेल। सध्या नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पती, पत्नी तसेच कुटुंबातील 18 वर्षाखालील सदस्यांची आधार नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे। तर ई-केवायसी करणे प्रमाणीकरण केलेल्यांची संख्या 95,16,000 इतकी आहे। तर अजूनही 1,89,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण केलेली नाही। बँक खात्याशी आधार संलग्न करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 94,55,000 असून अद्याप 1,98,000 शेतकऱ्यांनी ही अट पूर्ण केलेली नाही। तसेच अर्जाला स्वयंमान्यता न दिलेल्यांची संख्या सुमारे 36,000 आहे। त्यामुळेच योजनेच्या 19 हप्त्यांसाठी राज्यातील 92,42,000 शेतकरी पात्र ठरले आहेत। मित्रांनो, 2019 पूर्वी जमीन खरेदी करणाऱ्यांना मिळणार लाभ। लाभार्थ्यांच्या नावावर 2019 पूर्वी जमिनीची नोंदणी असावी। 2019 नंतरची जमीन खरेदी, खाते फोड, बक्षीसपत्र असल्यास त्याला लाभ मिळणार नाही। लाभार्थ्यांच्या नावावर 1 फेब्रुवारी 2019 नंतर वारसा हक्काने जमीन नोंद झाल्यास लाभ मिळणार। कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी यापैकी एकच व्यक्ती आता पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, आयकर भरणाऱ्यांना बाजूला काढणार। नवीन नियमानुसार जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात, मात्र ते जर शासकीय, निमशासकीय, शासन अधिकृत संस्था, स्वायत्त संस्थेचे कर्मचारी असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही। यासह पेन्शनर, नोंदणीकृत डॉक्टर, वकील, इंजिनियर, सीए, आर्किटेक्ट यांच्यासह सलग IT रिटर्न आयकर भरणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ आता मिळणार नाही। वारंवार केवायसी का करावे लागते? तर मित्रांनो, शेतकरी पीएम किसानसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज करतात, त्यांना या योजनेचा लाभही मिळतो। मात्र काही हप्ते मिळाल्यावर पुन्हा शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी सांगितले जाते। एकदा आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांचीच ती कागदपत्रे असूनही वारंवार ई-केवायसी करायला का सांगितले जाते, हा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे। मित्रांनो, आता या योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे। त्याचबरोबर वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी 2019 पूर्वी जमीन खरेदी केली आहे त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे। आता हा 19वा हप्ता कधी मिळणार? तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 18 हप्ते वितरित करण्यात आले आहेत। 18वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात वितरित करण्यात आला होता। आता पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत निधी मिळणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, आता 19वा हप्ता पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल आणि दिलेली प्रोसेस आणि कागदपत्र तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा। ई-केवायसी अजून केलेली नसेल तर लवकरात लवकर ते पण पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला 19वा हप्ता खात्यामध्ये जमा करण्यास कोणतीही अडचण येणार नाही। अपेक्षा करतो मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला समजली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा। आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। धन्यवाद।